पुण्यातील विश्रांतवाडी या परिसरातून 1 कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। लोहगावातून 3 जणांना पोलिसांनी या संदर्भात ताब्यात घेतलाय। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी सध्या कारवाई केल्याचं समोर येत आहे। विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। श्रीनिवास संतोष गोदचे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे दिसतात। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, तब्बल 1 कोटींचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं सध्या समजतंय। बरोबर, आपण सातत्यानं पुण्यातल्या सगळ्या परिसरांमध्ये अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांच्या मोठ्या कारवाया झाल्याचं पाहतो। गुन्हे शाखेनं अशा पद्धतीची पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे। 1 कोटी रुपये किमतीचं अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। यापूर्वी मोठा ड्रग साठा देखील गुन्हे शाखेच्या टीमनं पकडलेला होता आणि आता पुन्हा एकदा अशी जी धडक कारवाई करण्यात आल्याचं बघायला मिळतं, ज्यामध्ये पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरातून 1 कोटी रुपयांचा हे अंमली पदार्थ आहे। सातत्यानं पुणे आणि उपनगर इतकंच नाही तर पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या ज्या सोसायट्या आहेत, त्या स्वतःच वेगवेगळे ठिकाण आहेत, तिथे अशा पद्धतीचा ड्रगचा अंमली पदार्थांचा जो साठा आहे तो पकडण्यात आलेला आहे। अशा मुळाशी जाणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। अशा पद्धतीचे ड्रग्स किंवा अंमली पदार्थ जे आहेत ते पुण्यात नेमकं येतं कुठून, या सगळ्या प्रश्नांचा शोध पुणे पोलिसांना घेणं महत्त्वाचं ठरतंय। अशा पद्धतीच्या कारवाया होतात, पण मुळापर्यंत जाऊन या सगळ्या अंमली पदार्थांच्या वेगवेगळ्या कारवाया होत असताना याचा नायनाट करणं, यातले जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अटक करणं आणि नक्कीच ज्ञानेश्वर, मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।